हॅलो फ्रेंड्स, मी जान्हवी कोल्हेकर. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आज तुम्हाला ॲलोवेरा जेली याचे बेनिफिट्स सांगणार आहे. मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲलो मॉइश्चरायझिंग लोशन याबद्दल बेनिफिट सांगितले होते आणि आज मी तुम्हाला ॲलोवेरा जेली याचे बेनिफिट्स सांगणार आहे. ते कसं वापरायचं आहे, ते वापरल्याने काय होते याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. ॲलोवेरा जेली यामध्ये 100% शुद्ध स्टेबिलाइज ॲलोवेरा जेल वापरले जाते, जे की आपल्या स्किनसाठी खूप चांगल्या प्रकारे ते यूज करू शकतो. आपण आपल्या स्किनला जसं हवं तसं ते पोषण देते. ॲलोवेरा जेल हे खूप घट्ट आहे आणि हे जर आपल्याला जलन म्हणजे की आपला हात जळाला असेल तर आपल्या जळालेल्या जागी आपण हे ॲलोवेरा जेल वापरू शकतो. त्यामुळे हे आपल्याला थंड जाणवते आणि यामध्ये 85% ॲलोवेरा आहे, जे की आपल्या स्किनला स्वस्थ आणि मॉइश्चरायझर ठेवते. रुखी त्वचा, बेजान त्वचा जर असेल आपली तर ते आपल्या स्किनला सॉफ्ट बनवते. आणि जसं की आपल्या स्किनच्या 3 लेअर असतात, तर हे अंदरपर्यंत म्हणजे आतमध्ये पोहोचते. तिन्ही अंदर लेअरच्या आतमध्ये पोहोचते. आणि लहान लेकरांना जसं की आपण नॅपी घालत असतो, त्या नॅपी मुळे म्हणजे डायपरमुळे त्यांना रॅशेसचा प्रॉब्लेम होते, तर आपण त्यांना सुद्धा हे जेली लावू शकतो. म्हणजे त्यांना जे रॅशेसचा प्रॉब्लेम होतो स्किनचा, तर तो कमी होतो यामुळे. आणि ॲलोवेरामुळे तुम्हाला आताच सांगितलं की जळालेल्या स्किनवर सुद्धा आपण हे वापरू शकतो. आणि समजा आपल्याला कुठं लागलेलं असेल आणि त्यामुळे सूजन आली असेल आपल्या स्किनवर, तर त्या सूजन आलेल्या स्किनवर सुद्धा आपण हे वापरू शकतो. आपल्याला जर गळ्यामध्ये खरखर जाणवत असेल खोकल्यामुळे किंवा सर्दीमुळे, आपल्याला जेव्हा खरखर जाणवत असेल तर आपण हे थोडंसं जेल खाऊ शकतो आपण थोडं. आणि ते आपण थोडं म्हणजे जिभेवर लावायचं आणि थोडं असं चाटल्यासारखं असं आपण ते खायचं. त्यामुळे आपल्याला गळ्यामध्ये जे खराश असते आपल्या, त्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारे हेल्प करते. आणि उन्हामध्ये गेल्याच्यानंतर जेव्हा आपण उन्हातून आल्याच्यानंतर आपल्याला स्किन असं खूप म्हणजे कडक उन्हामध्ये गेल्याच्यानंतर उन्हातून आल्यावर आपल्याला स्किन अशी खूपच आपली स्किन डिहायड्रेट बनून जाते. तर त्यामुळे आपल्याला हे हायड्रेशन खूप चांगल्या प्रकारे करते आपल्या स्किनला. आणि आपण आपले पायाच्या भेगांनासुद्धा आपण हे जेली वापरू शकतो. आपल्या पायांना आता सर्दीमध्ये खूप जणांच्या उष्णता जास्त असली की त्यांच्या पायांना भेगा पडतात, तर ते आपण त्यालासुद्धा हे वापरू शकतो. त्या भेगा या जेलीनी मिटून जातात. आपल्याला रात्री झोपताना पाय स्वच्छ धुवायचे आहे आणि नंतर हे जेली लावायची आहेत आणि थोडीशी मसाज करायची आहे लावताना. त्यांनी तुमच्या भेगा मिटून जातात. आणि डोळ्याखाली पण कोणाच्या काळे घेरे येतात आणि खूप जणांना डोळे गरम लागतात, तर त्यामुळे झोप पण नाही लागत. तर ते डोळ्याच्या खाली किंवा पापण्यांवर पण हे जेली लावू शकतात. त्यामुळे त्यांना खूप चांगल्या प्रकारे झोप पण लागते आणि ते काळे घेरेसुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतात. आणि ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांना हे मॉइश्चरायझर म्हणून पण वापरू शकतात. जर आपण हेअर ट्रीटमेंट घेत असेल तर आपण स्किनला हे लावू शकतो. ते आपल्या स्किनला खूप चांगल्या प्रकारे प्रोटेक्ट करते. आणि जेव्हा आपण खेळताना म्हणजे आपले लेकरं जेव्हा खेळतात तेव्हा त्यांना खेळताना लागतंच, हाताला पायाला चोट येते, तर तेव्हा आपण त्यांना हे जेली लावून देऊ शकतो. त्यामुळे त्यांना थंडही पडते आणि कमीही होते, खूप लवकर कवर होते. तोंडातलं आलं असेल, बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आहे उष्णतेमुळे तोंडातलं येण्याचा, तर ज्यांना कुणाला तोंडातलं आले असेल ते सुद्धा हे ॲलोवेरा जेली तिथे लावू शकतात. ज्यांना सोरायसिस संबंधित प्रॉब्लेम आहे किंवा एक्झिमा अशा काही स्किन प्रॉब्लेम आहेत, ते सुद्धा हे वापरू शकतात. तुम्ही हे जेली कान साफ करण्यासाठी सुद्धा वापरू शकता. आणि हेअर स्पा म्हणजे जेव्हा केसांचं हेअर स्पा केले जाते तेव्हासुद्धा तुम्ही हे वापरू शकता. ते तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे तुमच्या केसांना खूप चांगल्या प्रकारे हे पोषण देते. शॅम्पू करण्याच्या आधी जर तुम्ही तुमच्या स्काल्पवर या जेलीनी 5 ते 10 मिनिट मसाज केली तर तुमचे केस हे गळण्यापासून वाचू शकतात. कारण आजकाल केस गळण्याचे प्रॉब्लेम्स भरपूर वाढलेले आहेत, तर त्या प्रॉब्लेमवर हे खूप चांगलं सोल्युशन आहे.
जेंट्स लोक जेव्हा शेविंग करतात, शेविंग केल्याच्यानंतर त्यांना म्हणजे ते हे लावू शकतात, त्यांची स्किन मुलायम होते आणि जर त्यांना शेविंग करताना लागलं असेल कुठं तर ते त्यांनी कवर होते. आणि वॅक्स केल्याच्यानंतर पण आपण हे लावू शकतो, त्याने आपली स्किन खूप चांगल्या प्रकारे मुलायम होते. हे पिंपल्सचा प्रॉब्लेम असेल तर पिंपल्सपासून म्हणजे पिंपल्स जे आपले वाढतात त्याच्यापासून हे आपल्याला रोखू शकते. आणि फर्स्ट एड म्हणून पण आपण याचा वापर करू शकतो. इमर्जन्सी कुणाला काही लागलं असेल तर फर्स्ट एड म्हणून पण आपण याचा वापर खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. पिंपल्स म्हणजे जसं की ॲक्नेचा त्रास भरपूर होत आहे मुलींना, मुरूम वगैरे, तर त्यांना पण हे जेली खूप उपयुक्त ठरते. तर तुम्हाला कळालंच असेल की ॲलोवेरा जेलीचे बेनिफिट्स काय आहेत, त्याचे फायदे काय आहेत. तर तुम्हाला तुमची स्किन फ्री असेल, तुम्हाला पण वाटत असेल माझी स्किन चांगली राहावी, यंग राहावी, तर तुम्हाला जर हवं असेल हे ॲलोवेरा जेली, कारण हे प्युअर ॲलोवेराने बनलेलं आहे, तर तुम्हाला जर हे ॲलोवेरा जेली हवं असेल तर तुम्ही हे ऑर्डर करू शकता. मी जो स्क्रीनवर दिलेला नंबर आहे त्या नंबरवर मला तुम्ही कॉल करून हे ऑर्डर करू शकता. थँक्यू.